नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूर साठी आपण नटरंग राजकारणाचा घेत आहे आणि ह्या नटरंग राजकारणामध्ये तिसऱ्या वेळा दादा आले आणि आपल्याला दिलखुलासपणे आणि हे आपण त्यांच्या संग संवाद साधणार आहे. दादा, मला सांगा, येणाऱ्या महापौर निवडीत आपली रणनीती कशी असणार आहे? सर्वप्रथम सर्व सोलापूरकरांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज गणेश जयंती आहे. शहरात सर्वीकडे मोठ्या उत्साहात गणेश जयंतीचा पूजन या ठिकाणी संपन्न होऊन मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात लोक सहभागी होत आहेत. सर्व सोलापूरकरांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण जो प्रश्न विचारलात की महापौर पदाच्या निवडीत माझी रणनीती काय असणार आहे, तर मी रणनीती ठरवणार आहे इतका मोठा नाही. मी पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाचे वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील, विशेषतः पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, हे या अनुषंगात काम करतात. या निर्णय प्रक्रियेत सर्वस्व त्यांचा निर्णय असतो. दादा, मला सांगा, ह्या निवडणुकीमध्ये जे प्रक्रिया झाली, महेश कोटे असले असते तर तुम्हाला भारी पडले असते का नाही, हे सांगा. महेशांना आमच्या सोबतच राहिले असते ना, वेगळं कशाला राहिले असते? महेशांना वेगळं कशाला राहिले असते? महेशांना आमच्या सोबतच राहिले असते ना, आम्ही सगळे एकत्रित राहिलो असतो. अजून 87 पेक्षा जास्त 100% झाला असता. 100% झाला असतं महेशांना सोबत असते तर. दादा, प्रभाग 15 आणि प्रभाग 7 त्याच्यावर तुमचं लक्ष होतं, काय तुमच्याकडे होते शेवटपर्यंत? लास्टला अमोल बापू शिंदेकडे गेले, काय नेमकं हे भानगड होती? कशाबाबत म्हणताय तुम्ही नेमकं? निवडणुकीच्या संदर्भात प्रभाग 7 मध्ये जे रोडगे असतील, हे नाना काळे बरोबर होते, तुमच्या ऑफिसमध्ये येत होते आणि ज्या दिवशी निवडून बापू आले त्या दिवशी ते बापूच्या घरी दिसत होते. त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. कोणी कुठं असावं, कुठं उभा राहावं, लोकशाही तो प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे. मला सांगा दादा, एवढे सगळे नगरसेवक निवडून तुम्ही आणलात, पक्षाने आणलं, मी नाही. तुम्ही पक्षाचं बी काम केलंय, कोटेच्या घरात महापौर असणार आहे का? तशी कधीच भूमिका यापूर्वी नव्हती आणि आजही नसणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे, पक्षातली शिस्त वेगळी आहे. पक्ष जो काही निर्णय घेतो तो सर्वोच्च असतो आणि पक्षाला जे योग्य वाटेल ते पक्ष निर्णय घेईल. आता आम्ही जनतेसमोर चाललो तर प्रत्येक जनतेकडनं आपण महापौर कसा असावा असं म्हणणं घ्यायला लागलो तर प्रत्येक जण म्हणते की कोटेला एक महापौर असावा. लोकांना वाटणं स्वाभाविक आहे, ते लोकांचं प्रेम आहे. पण महापौर कोण असावा हे तुम्ही किंवा मी ठरवून होत नाही. ते पक्षाचे आपले सर्वोच्च, विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ असतील, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री महोदय, प्रदेशाची टीम हे निर्णय घेते करून. दादा, प्रभाग 3 आणि त्या प्रभाग 3 मध्ये आपल्या ताई होत्या आणि तुम्ही त्यांना माघारी घ्यायला लावले, काय रणनीती होती त्या प्रभाग 3 ची? काय त्यांचा पक्षात प्रवेश झाला होता भाजपमध्ये, त्यांना तिकीट देण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो होतो आणि पक्षाने मला तसा निरोप दिला की तुमच्या परिवारातला विषय आहे आणि तुम्ही त्यांना विनंती करून त्यांना मागे घेण्याची सांगा. त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते विनंतीला मान्य करून त्यांनी त्यावेळेस माघार घेतली. आमदार विजय देशमुख, आमदार कोटे आणि आमदार सुभाष देशमुख हे तिघ एकत्रित आहे असं वाटतंय का? वाटत नाही तुम्हाला? 100% तिघ जण एकत्रित आहोत. तिघांनी एकत्रितपणे काम केलं. मदतीला सचिन दादा होते, जिल्ह्यातले सगळे आमदार होते. प्रत्येकाने पक्षाने त्यांना जी भूमिका घ्यायला सांगितली, जबाबदारी दिली, ती प्रत्येकाने त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. बालाजी सरोवरला परत सगळ्याच नगरसेवकांना बोलून घेतले होते आणि त्या नगरसेवकांचा सत्कार होता. त्यावेळेस आमदार विजय देशमुख दिसले नाहीत तिकडं. त्यांची काहीतरी वैयक्तिक अडचण, कार्यक्रम काहीतरी असेल किंवा अडचण असेल हे करून, परंतु आम्ही इतर सगळेजणच होतो. आमदार देवेंद्र कोटे हे मोठे व्हायला लागले म्हणून दोन्ही देशमुखच्या पोटात दुखतंय असं वाटतंय तुम्हाला? अजिबात नाही.
तुम्हाला काय वाटतं? चित्र सगळं दिसायला लागलंय ना. अजिबात. पक्षात काम करताना छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, मोठ्या नेता असेल, प्रत्येकाला काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते. दोन्ही देशमुख साहेब आम्हाला ज्येष्ठ आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतोय. कुणाला बी वाटतंय ना दादा की आमच्या समोरचा मुलगा मोठा व्हायला लागला, आणि कुणाला बी वाटणारच की. याच्यावर तुम्ही काय म्हणताल? तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. मुलगा म्हणल्यानंतर ना मग मुलाची प्रगती वडीलधारी ज्येष्ठ लोकांना न आवडणारी असते काय करू. तुम्ही काय म्हणताय? मुलगा मुलगा म्हणजे कोण? ते वडीलधारी झाले. मग वडीलधाऱ्यांना का आपली प्रगती न आवडणारी असते का? त्यांना एक कौतुकच असणार आहे आपल्यातला सहकारी चांगलं काम करतोय. खरंच वडीलधारी आहेत, आणि असं दादा म्हणलेत, वडीलधाऱ्यांनी वडीलधारासारखंच काम करावं आणि मुलांनी मुलासारखंच काम करावं. मुलगा पुढे जाताना वडिलांनी शांत बसावं आणि वडिलांना मुलाला काम करायला द्यावं, असंच ना दादा? प्रत्येकाची जबाबदारी असते ना. कुटुंबात वडिलाची भूमिका वेगळी आहे, मुलाची भूमिका वेगळी आहे. त्यांचा अनुभव, आशीर्वाद, मार्गदर्शन सगळ्या गोष्टी लागणारच येत नाही करून. त्यांनी शांत बसून कसं चालेल? त्यांनी काम केलं, आपल्याला गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं तर आपण जास्त जबाबदारीने करू शकतो. आमदार होते हे फेटा घालत नाही म्हणले, पाणी जोपर्यंत शहराला मिळत नाही. रोज कशी असणार आहे रणनीती? कशी असणार आहे रणनीती म्हणजे आता यात काय रणनीती? पाण्यासंदर्भात 892 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याची टेंडर प्रक्रिया झालेली आहे. पुढील काही महिन्यात साधारणतः 2-3 महिने वर्क ऑर्डर व्हायला लागतील. वर्क ऑर्डर झाले की प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर न वर्ष 2 वर्षात टप्प्याटप्प्याने पाणीचे दिवस कमी होत जातील. आणि मला ठाम विश्वास आहे पक्षावरती, विशेषतः मुख्यमंत्र्यांवरती आणि पालकमंत्र्यांवरती. आम्ही शहराला रोज पाणी 100% देऊ. दादा आता बघता एक आमदार इकडं एक आमदार तिकडं असं चाललेलं आहे, आणि सभागृहामध्ये कुरघोड्या होणार नाहीत असं दक्षता कोण घेतली पाहिजे? काहीच तसं चुकीचं होणार नाही. तुम्हालाच जास्त वाटतं आमच्यापेक्षा हे करून. सगळे आम्ही एकत्रितच आहोत. एकत्र काम केलं म्हणून 87 आले ना हे करून. एकमेकांना मदत केली, सहकार्य केलं, म्हणूनच हे पक्षाचं यश आहे. दादा मला सांगा, महेश अण्णाची तुम्हाला आठवण येते का? का बरं येणार नाही? त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, तात्यांच्या अण्णांच्या सहवासात जे काही आपण शिकलो केलो, शहराचा भूगोल समजता आला, इतिहास समजून घेता आला, सामाजिक बाबी लक्षात घेता आल्या, त्यांच्या ह्याच्यातूनच आलेला आहे. आजच्या यशात ते जरी नसले तरी त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या ह्याच्यामुळं, त्यांच्या पुण्याने जी काही लोक जोडली गेली, विशेषतः कोठे परिवारावरती प्रेम करणाऱ्या शहरातल्या 3 मतदारसंघात जी काही लोक आहेत, ती सगळी लोक भाजपमधून पक्षाशी जोडली गेली, म्हणून तर प्रत्येक प्रभागातला मतांचा फरक इतक्या मोठ्या संख्येने नाही करू. दादा मला सांगा, महेश अण्णाचे एक तर गुण देवेंद्र कोटेच्या अंगात आहेत का? मला कसं कळणार? दोघांच्या कार्यपद्धती तरी वेगळ्या होत्या, त्यामुळं मला असं म्हणता येणार नाही की त्यांचे गुण माझ्याकडे आहेत. त्यांचे लाईफस्टाईल वेगळी होती, कामाची पद्धत वेगळी होती, सगळ्याच गोष्टी त्यांच्या वेगळ्या होत्या, माझ्या वेगळ्या आहेत. हे करून दादा मला सांगा, महेश अण्णाची एक आठवण सांगा की तुम्ही ज्या टायमाला ह्या राजकारणात नव्हते आणि त्यावेळेस महेश अण्णांनी एक राजकारणात काहीतरी एक करून दाखवलं होतं, अशी एक आठवण वाटते का? आठवण येते का लहानपणाची? तसं काय स्पष्ट सांगता येणार नाही. अशा अनेक आठवणीचं हे आहे, काही या ठिकाणी बोलताही येत नाही. धन्यवाद. धन्यवाद. बघूया महापौर कसा असणार आहे. आणि इथं तर आपल्या तेलुगू भाषिक आणि कन्नड भाषिक लोकसंख्या जास्त आहे आपल्या सोलापूर शहरामध्ये. येणाऱ्या महापौर निवडीत बघूया रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.